नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव महामार्गालगत असताना एका हॉटेलमध्ये आहोत. या ठिकाणी प्रभात रोडवेज यांचे एक गेट टुगेदर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. याच्या आधी जे या ठिकाणी जे व्याख्याते आले होते, जे प्रेरणादायी व्याख्यान आहे त्यांचं, ते असे नामदेव जाधव साहेब यांचं देखील व्याख्यान आत्ता नुकतंच संपन्न झालेलं आहे. त्याबाबतचा जो काय व्हिडिओ तो आपण लवकर जाणून घेणार आहोत. एकच व्यक्तीच्या हिंमत येते किंवा त्या चारित्र्यातील ताकद आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे भारताची सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे जे काही आर्मीच्या कोर्स आहेत, डिव्हिजन्स आहेत, आपण त्याला तुकडी म्हणतो. तुकडी असते, मग पलटण असते, मग प्लॅटून असते, ब्रिगेड असते, डिव्हिजन असते, कोर असते. ओके, याच्यामध्ये सर्वात शौर्य गाजवणारे पलटण असते, बटालियन असते. 15 मराठा, 16 मराठा, 17 मराठा, 18 मराठा. कारगिल सारखे ज्या ज्या ठिकाणी इतर कोणी पोहोचू शकले नाही, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पोहोचले. आणि त्या लष्कराच्या सैनिकांच्या अधिकाऱ्यांच्या छातीवर जो बिल्ला दिसतो, शर्टवरती जे दिसतं, त्यांच्या पुरस्कार जे दिसतं, ती सरळ अशी तलवार दिसते ना, तीच भवानी तलवार आहे. आणि भारतासाठी लढणाऱ्या शौर्याची गाथा रचणाऱ्या त्या शूरवीरांसाठी शिवाजी महाराजांचं इतिहासातलं योगदान लक्षात असावं म्हणून त्या सिम्बॉलमध्ये, त्या चिन्हांमध्ये, त्या कपड्यांमध्ये, त्यांच्या झेंड्यांमध्ये ती भवानी तलवार विराजमान करण्याचा मान स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा आहे. म्हणजे प्रेरणा कशी असू शकते सांगतो की जेव्हा भारताचं आणि चीनचं युद्ध झालं 1962, भारताकडे बंदुका नव्हत्या, दारुगोळा नव्हता, गोळ्या नव्हत्या, थंडीचे बूट नव्हते, जॅकेट्स नव्हते आणि भारताचं खूप नुकसान होत चाललं होतं. चीन खूप पुढे पुढे येत होता. अशा वेळी एवढ्या अडचणीच्या प्रसंगी भारताचे संरक्षण मंत्री बदलले गेले आणि भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण झाले. आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. ते संरक्षण मंत्री झाल्यानंतर 15 दिवसात चीननं युद्धबंदीच केली की आम्हाला आता लढायचंच नाहीये. काय ताकदीनं त्यावेळी आपले मावळे लढले असते. आता ह्या सगळ्या गोष्टी आजच्या पोरांना माहित नसतात. ते युट्यूब वरती काय बघतात तो त्यांचा विषय आहे. आता पण फ्री झालेला आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सायलेंट करायला हरकत नाही. माझा फोन तर कधीच वाजत नाही. मी अनेक लोकांना सांगितलं की जगात सुखी व्हायचे असेल तर 2 गोष्टी पाहिजे. एक तुमचा मोबाईल सायलेंटला पाहिजे आणि तुमची बायको मुकी पाहिजे. त्याची बायको मुकी, त्याचा संसार सुखी. मॅनेजिंग डायरेक्टर साहेब, तुम्ही सपत्नीक बसलेला, त्यामुळे वहिनींनी लगेचच जे काही सिग्नल समजून घेतलाय आणि हे सगळे मावळे असे खुश झाले ना की आमच्या मनात की जगाचा आवाज बंद करणारी आपण माणसं, पण आपला आवाज म्यूट करण्याची ताकद एकाच यंत्रात नाव आहे. आणि म्हणून 4 चौघाचं गेले पायी पाहुण्यांमध्ये, तर शाणे माणसाने बायको समोर जास्त काय बोलायचं, शानपणा करायचं. जर ती बोलली 4 चौघात, याबासा तुम्हाला काय कळतं मला माहिती, तुम्हाला काय समजतं, मग आपण समजून घ्यायचं आपल्याला काय समजतं. कुठं बोलावं याचं पण काही शास्त्र आहे, कुठे नाही बोलावं याचं पण शास्त्र आहे. काही ठिकाणी बोलल्यामुळे लॉस होतो, काही ठिकाणी न बोलल्यामुळे लॉस होतो, काही ठिकाणी जास्त बोलल्यामुळे लॉस होतो, काही ठिकाणी कमी बोलल्यामुळे लॉस होतो. मग लॉस कुठे होतो हे समजतो तो लॉस होतो. कुठे बोललं पाहिजे, कुठे नाही बोललं पाहिजे अशी सांगितलं. म्हणजे त्याची बायको मुकी, त्याचा संसार सुखी. तसंच जिचा नवरा बाहेरा, तिथंच संसार खरा. मला जेव्हा घरी काय सांगितलं जातं की साडी घ्यायची, अमुक घ्यायचे, तमुक घ्यायचे, मी सांगतो चांगला प्रस्ताव आहे, तुला पाहिजे तशी घेऊया, फक्त याच्यावरती आपण 3 दिवसानंतर चर्चा करूया.
निसर्गाचा नियम असा आहे की एक रात्र उलटल्यानंतर 12 तासानंतर माणसाच्या मनातले विचार सगळे गायब होतात, दुसरेच नवीन विचार होतात. असं करत करत मी 15 वर्ष संसार केला. याचं कारण असं आहे की जगातील एक थोर गुंतवणूकदार असे म्हणतात, वॉरेन बफेट नावाचे, की जर आज तुम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करताल, जर आज तुम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करताल तर उद्या तुमच्याकडे आवश्यक गोष्टींसाठी पैसे नसतील. मला काय म्हणायचं कळत तुम्हाला? विनाकारणचा खर्च हाच तुम्हाला कर्जात टाकतो, आवश्यक तो खर्च कधीच कर्जात टाकत नाही. ह्या सामान्य गोष्टी ज्याला कळतील ती माणसं असामान्य होतात. असामान्य माणसं म्हणजे काय, 4 हात आहेत आणि मेंदू काय असा आहे तसा, असं काही नसतंय. फक्त जे जगण्याचे काही ट्रिक्स आहेत त्या ज्याला कळाल्या ते पुढे जातात. इतरांच्या चुकातून जो शिकतो तो शहाणा आणि स्वतः चुका करत फिरतो तो मध्यमवर्गीय माणूस. बाकीच्या काय बोलता येणार नाही. आता प्रभात रोड लाईनचा कार्यक्रम म्हणल्यानंतर तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट, इकडून तिकडे ट्रान्सफर करणे, इकडून उचलणे तिकडून ठेवणे, बरोबर ना? वेगाने एका ठिकाणची वस्तू, सामान, माल हा दुसरीकडे पोहोचवणे, हे आपलं काम आहे. आणि जग जे चालतं ना ते चाकांवर चालतं आणि त्या चाकांच्या गतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही हे समजू शकता की ज्यावेळी कोरोना आला, लॉकडाऊन लावलं, सगळं काय बंद होतं पण ट्रान्सपोर्ट चालू होता. ट्रान्सपोर्ट चालू होतं कारण याच ट्रान्सपोर्टमुळे लोकांना दूध, भाजीपाला, अन्नधान्य, फळं, औषधं, महत्वाच्या काय वस्तू असतील हे सगळं मिळत होतं फक्त ट्रान्सपोर्टमुळे. जर एखादा देश बर्बाद करायचा असेल तर त्याच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही, फक्त त्यांचे रस्ते उघडून टाकतात. आज भारताची परिस्थिती काय आहे? आज महाराष्ट्राची परिस्थिती काय? आज पिंपरी चिंचवडची परीक्षा काय? परिस्थिती काय? म्हणून मी सकाळी व्हिडिओ टाकला होता. आता येण्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. 4-5 दिवसापूर्वी आपल्याकडे सायकलिंगच्या स्पर्धा झाल्या, बरोबर? सायकल स्पर्धा झाल्या, बरोबर? तर त्या सायकली जिथून जिथून जाणार होत्या त्याचे रस्ते बघितले का तुम्ही? स्वच्छ, सुंदर, असं वाटतं की खाली उतरून असं सकाळच्या सकाळी ते धुवून काढले होते. काय सगळीकडे कुंड्या मांडल्या होत्या. जिथं कुंड्या शक्य नाही तिथं त्या जमीन उपटून, जमीन उकरून त्याच्यात कुंड्या बसवल्या. असं वाटावं परदेशी लोकांना काय की इथं झाडं उगवल्या, झाडं नाही तर कुंडी उगवली. बरोबर? भक्ती शक्तीच्या झेंड्यापासून ते रुपीनगरकडे जाणार जो रस्ता आहे ना पुढचा, त्रिवेणी नगरकडे जाणार, यमुनानगर वगैरे आमच्या चौकापर्यंत सगळे पांढरे पडदे लावले होते जसं आपण लग्नात लावतो. कशासाठी हो? झोपडपट्टी दिसून येणार. म्हणजे गरिबी हटवायची नाही, गरिबी झाकायची. म्हणून सकाळी मी व्हिडिओ टाकला की ज्यांना युरोप अमेरिकेसारखे रस्ते हवेत त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने बघा. म्हणजे इकडून सायकल घेते ते तसं डावी बाजू, बरं का? उजवी बाजू कुठेच नाही. एकच रस्ता बनवलाय, एकाच बाजूचा बनवलाय. हाच एकांगी विचार आहे. अरे परदेशातील पाहुणे आले 30-40 म्हणून तुम्ही एवढे रस्ते चकाचक केले, चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांच्या लायकीचे रस्ते बनवले. डाव्या बाजूचे रस्ते युरोप अमेरिकेच्या तोडीचे, उजव्या बाजूचे रस्ते आफ्रिकेच्या तोडीचे, युगांडा, रवांडा, सोमालिया, केनिया अशा परिस्थितीचे. ज्या दिवशी ती स्पर्धा जिथून जिथून गेली तिथले रस्ते बघा, तिथली स्वच्छता बघा, तिथले फुटपाथ बघा, तिथले झाडं, हे सगळं बघा. हा सगळा बदल कशामुळे झाला तर त्या सायकलींना गती मिळावी म्हणून जागोजागचे चेंबर दुरुस्त केले, जागोजागचे खड्डे बुजवले गेले. ज्या ठिकाणी खड्ड्यांची एवढी अवस्था खराब होती की ते खड्डे बुजवणं शक्य नाही तिथे डांबर टाकले ना. डांबर टाकणारे डांबरेट का सिमेंट टाकणारे डांबरेट? सिमेंटच्या रस्त्यांवरती परदेशामध्ये नाही आहेत सिमेंटचे रस्ते. ते तुम्हाला सिमेंट सारखे दिसतात, ते काळं डांबर काही वर्षांनी ज्यावेळी ऊन लागून त्याचा रंग बदलतो ते सिमेंट सारखं वाटतं, पण ऍक्च्युअली ते डांबराचे रस्ते. तिकडे डांबराचे रस्ते, तिकडे डांबरट माणसं सारखी कामं करायची. ते प्लेन रस्ते म्हणून त्या सायकली जवळपास 60 ते 100 किलोमीटर स्पीडने पळालेल्या आहेत.
जर आमच्या देशातील रस्ते लॉरी सुद्धा 100च्या स्पीडनं चालली ना तरी आमच्या देशाची प्रगती होईल. एवढे चकाचक असले खड्डे मुक्त रस्ते, स्पीड ब्रेकर मुक्त रस्ते, रंगर मुक्त रस्ते हे तुम्हाला बघायचे असतील तर कधी तुम्ही एखादा युरोपचा देश बघून या. तो दाखवण्यासाठी मी नोव्हेंबरमध्ये सिंगापूरचा दौरा केला. हे बघा सिंगापूर कशातून डेव्हलप होतं. एकही खड्डा दिसणार नाही. खड्डा तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही एका फुटपाथवरती फिरत होतो, सायकल ट्रॅक होता, एक छोटासा खिळा जाईल एवढाच एक खड्डा होता. त्याला सुद्धा त्यांनी निळा स्प्रे मारला होता, त्याला नंबर टाकला होता की या ठिकाणी खड्डा आहे, इंजिनियर येऊन दुरुस्त करायचा. केवढा खड्डा होता? खिळा घुसेल एवढा. इथं आमचा अख्खा माणूस बुडेल एवढा खड्डा असेल तरी पालिकेला 10 वेळा सांगितलं तरी आज करतो उद्या करतो, काय झाल्यानंतर ही परिस्थिती आहे. ज्या देशातलं दळणवळण चांगलं आहे त्या देशाची प्रगती अफाट आहे. आणि ज्या देशामध्ये रस्त्यात खड्डे समजून जायचं त्या ठिकाणी दळणवळणाचा वेग छोटा राहील. तिथे खड्ड्यांमुळे अपघात होतील, अनेक लोकांचे कुंकू पुसलं जाईल, अनेक मुलं अनाथ होतील, अनेकांचे संसार उघड्यावर येतील, अनेकांचा रोजगार पण जाईल. साहेब जेवढं ट्रान्सपोर्टचा वेग जास्त तेवढेच तुमचे रोजगाराचं स्पीड वाढत असतं. चीनमध्ये तुम्ही जाऊन बघा, आपल्या 50 पटीनं त्यांचं काम चालतं. म्हणायचं की चीनची वस्तू घ्यायची नाही, हे सांगणारे लोक चीनच्याच माईकवरनं बोलतात. जी वस्तू आपल्याकडे 10 रुपयाला बनेल ती चीनला 2 रुपयालाच बनते. आणि चीनमध्ये बनणाऱ्या वस्तू जगाची कम्पेअर केली तर 50% पेक्षा जास्त वस्तू एकटा चीन बनवतो आणि त्या अख्ख्या जगामध्ये तो पोहोचवतो. कशातून पोहोचवतो? विमानाने पोहोचवतो, समुद्रातून पोहोचवतो, रस्त्याने पोहोचवतो. आपल्याकडे इंटरनल जे आलं आहे ते सगळं रस्त्याचं आहे. ते रस्ते एकदम चांगले पाहिजेत आणि म्हणून नागरिकांनी ह्याच्यासाठी आंदोलन केली पाहिजे. मी ह्याच्यासाठी म्हणत असतो की तुम्ही बाकीचं काय भांडण्याची गरज नाही, पहिले रस्त्यासाठी भांडा. या रस्त्याचे खड्डे, या रस्त्याची धूळ ही आपल्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी रिस्क आहे. या धुळीमुळे माणसाचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होतं. आणि साहेब आपला बिझनेस असा आहे की ज्याच्यामध्ये मास्क लावून आपण काम करू शकत नाही. लोडिंग अनलोडिंगचं जे काम आहे ना त्याला तुम्हाला ऑक्सिजन जास्त लागतं. जेव्हा आपण वस्तू उचलतो ना आपली बॉडी ऑक्सिजन घेते, आपल्या नसानसांमध्ये ऑक्सिजन जातो, ती ऊर्जा आपल्याला मिळते, मग आपण ती वस्तू उचलतो. हे सुरू मग तो ऑक्सिजन आपल्याला पाहिजे, म्हणजे हवा शुद्ध पाहिजे. त्याच्यात PM 2.5 म्हणजे धुळीचे बारीक बारीक किती बारीक असतात माहिती का? आपल्या केसापेक्षाही 10 पट छोटे एवढे बारीक बारीक कण असतात, जे डोळ्याने कधी दिसणार पण नाही. ते आपल्या नाकामध्ये श्वासामध्ये जाणार, आपल्या फुफ्फुसापर्यंत गेले, लंग्स पर्यंत गेले. 45 लाख रुपये लागतात फुफ्फुस बदलायला. मग हे जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये ह्या धुळीपासून हे रस्ते मुक्त असले पाहिजे. मला वाटतं ट्रान्सपोर्टवाल्या सगळ्या इंडस्ट्रीने पहिले हेच आंदोलन केलं पाहिजे की आम्हाला खड्डे मुक्त, स्पीड ब्रेकर मुक्त आणि धूळ मुक्त रस्ते पाहिजेत, तरच हा देश चालणार. आणि याच्यात काम करणारे सगळे ब्लू कॉलरवाले म्हणजे कष्टकरी समाज आहे. आणि लक्षात घ्यायला, माणूस कष्ट करतो त्यावेळी त्याला जात धर्म हे काही नसतं, त्याला पोट हाच एखादा धर्म असतो. आणि शिवाजी महाराजांचं वाक्य एवढंच होतं. शिवाजी महाराज लोक विचारायचे की तुमच्या वडिलांकडे खूप मोठी जहागिरी आहे. किती जहागिरी माहिती का ती? पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापूर. हे पुण्यातलं सांगतोय तुम्हाला. या एवढ्या परिसराचा आज जर गुंड्याचा भाव काढला तर काय हो? पण अख्खा सगळा प्रदेश शहाजीराजांच्या मालकीचा बरं का. पुणे, सुपे, बारामती, इंदापूर, चाकण म्हणजे आपण काय समजू, जवळपास अख्खा पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात. एवढी जमीन यांच्याकडे. तिकडे बंगलोरचा किल्ला आहे, कंदरपी आहे, तिकडे तंजावर पर्यंत राज्य आहे. एवढं तुमच्या वडिलांनी पैसे कमवले असते, तुम्हाला स्वराज्य कशाला पाहिजे असं लोक विचारायचे. बाकीचे जागीरदार, पाटील, देशमुख वगैरे वगैरे. शिवाजी महाराज एकच म्हणायचं, रयतेस पोटास लावणे आहे. मला माझ्या लोकांना रोजगार द्यायचा आहे, मला त्यांना जगवायचं आहे. आणि म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल जो आपल्या सगळ्यांना आदर आहे. आज महाराष्ट्रामध्ये जाती जातींमध्ये विष पेरलं जातंय. लोकांना धर्माच्या नावावर, भाषेच्या नावावर, प्रांताच्या नावावर तोडलं जातंय. शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना जोडलं फक्त एका शब्दावर, रयतेस पोटास लावणे आहे. मला ह्या सगळ्या लोकांना त्यांची जात न बघता, धर्म न बघता, भाषा प्रांत न बघता, अगदी शिवाजी महाराजांकडे अफगाणिस्तानातून लोक कामाला आले की आम्हाला रोजगार पाहिजे. शिवाजी महाराजांच्या पद्धतीत 13 देशाचे लोक होते. फ्रेंचांचे लोक होते, ब्रिटिशांचे लोक होते, डचांचे लोक होते. म्हणजे शिवाजी महाराजांचं ट्रान्सपोर्ट किती जोरदार असेल.
इथून त्यावेळी बसरा, इराक, मोक्का इथपर्यंत शिवाजी महाराजांची जहाजं जात होती समुद्रातून. तांदूळ घेऊन, गाथ्या घेऊन, नारळ घेऊन, सुपारी घेऊन, वेलची घेऊन, ज्या गोष्टी विकण्यासाठी युरोपमधून व्यापारी इथं आले त्याच गोष्टी घेऊन शिवाजी महाराज आफ्रिकन देशामध्ये आणि अरब देशांपर्यंत जात होता. दळणवळण. आणि शिवाजी महाराजांचं जे स्पीड आहे की नाही दळणवळणाचं, जगावरती मात करणार आहे. काय? जगावरती. मोजून सांगतो तुम्हाला, दळणवळणाचा वेग असल्यावर माणसाचं आयुष्य कसं बदलतं. आणि रस्ते खराब असतील, सगळे ट्रॅफिक जाम असेल तर माणसाचं आयुष्य कसं बाद होऊ शकतं. शिवाजी महाराज पुण्यावरून आग्र्याला गेले, 5 मार्चला निघाले आणि 11 मेला तिथे पोहोचले. किती दिवस लागले? 5 मार्च ते 11 मे. मार्च मध्ये किती दिवस झाले? 25. 3 आठवडे. 3 आठवडे पकडा, म्हणजे जवळपास 25 दिवस झाले. एप्रिल पूर्ण आणि मेचे 11 दिवस. किती आले? 30, 25 आणि 11. एक 66 दिवस शिवाजी महाराज लागले 1300 किलोमीटरचं अंतर पार करायला. कारण जाताना निवांत होते, बरोबर. म्हणजे गाडीमध्ये माल नव्हता. गाडी मोकळी असली आपण कसं निवांत गाणी बिणी ऐकत आपली चालते. पण ज्यावेळी टार्गेट आहे एवढ्या तासात एवढ्या अंतरात ही गाडी इथं पोहोचवायची, कारण डिलिव्हरीची आपली डेडलाईन ठरलेली आहे. शिवाजी महाराज 17 ऑगस्टला आग्र्यातून बाहेर पडले. किती दिवसानंतर राजगडला पोहोचायला पाहिजे? 17 ऑगस्टला निघाले आणि 11 सप्टेंबरला राजगडावर दाखल. आता फरक आहे हा, तो आपल्या कल्पनेच्या पलीकडे, तो मी सांगायला पाहिजे. ट्रान्सपोर्ट संदर्भात बोलताना शिवाजी महाराज जाताना उन्हाळा होता. पुण्यावरून आग्र्याला जाताना. शिवाजी महाराज आग्र्यातून राजगडला येताना ऑगस्ट आणि सप्टेंबर, यमुना, झेलम, चंबळ रस्त्याने प्रत्येक नदी दुतर्फा पुराणी वाहत होती. म्हणजे पुरात जर पाय ठेवा तर माणूसच गायब होईल. एवढं धोधो पाऊस आणि एवढं नद्यांना पूर आलेला असताना अशा परिस्थितीत, अशा पावसाळी परिस्थितीत की जिथं पाय टाकावा घोड्याने तर घोड्याचा गुडघ्यापर्यंत पाय जाईल, माणसाने पाय टाकला तर माणूस चिखलात रुतून जाईल. असे ओढे, नाले, नद्या, पूरग्रस्त परिस्थितीतून शिवाजी महाराज फक्त 24 दिवसात राजगडला पोहोचतात. याला म्हणतात स्पीड. आता याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, काय शिवाजी महाराज चालत आले असेल का राजगडला? इज इट पॉसिबल? म्हणून इथे दळणवळणाचं ट्रान्सपोर्टचं महत्व आहे. माणूस जर पायी चालायला गेला, पायी पळायला गेला तर त्याची सगळी ऊर्जा त्याच्या शरीराची त्या पायांमध्येच निघून जाईल. पण जर तो घोड्यावर बसला तर त्याच्या पायाला आराम मिळेल, त्याच्या हाताला आराम मिळेल आणि त्याचा मेंदू काम करेल. लक्षात घ्या, ज्यावेळी तुमचं स्टेरिंग हातात असेल त्यावेळी कधी तुम्ही मोबाईलचा वापर केला नाही पाहिजे. गाणी ऐकली नाही पाहिजे. सहज खाली बघता मेसेज कायला तेवढ्यामध्ये गडबड होऊ शकते. परवा लोणी काळभोरमध्ये एक असा किस्सा घडला की एक पोरग पार्किंग मध्ये, त्याची ती छोटी सायकल असते ना 3 चाकाची, पाय टाकून ते ढकलायचे असते, ते पार्किंग मध्ये खेळत होतं. जस्ट ते थोडस बाहेर आलं, जो ड्रायव्हर त्या पार्किंग मधून गाडी घेऊन चालला होता त्यांनी मोबाईलवर काय मेसेज आला असं बघण्यासाठी म्हणून खाली बघितलं. तेवढ्यात ते पोरग इकडे यायला आणि ही गाडी पुढे जायला, जागेवर त्या मुलाचा मृत्यू झाला. किती सेकंदाचा फरक आहे. म्हणून जेवढे कोणी ड्रायव्हिंग लाईन मध्ये काम करतायत त्यांनी आपले फोन सायलेंटला ठेवले पाहिजेत आणि जोपर्यंत डेस्टिनेशनला पोहोचत नाही तोपर्यंत रिंगटोन वाजली नाही पाहिजे. फोन सायलेंट असू दे. जर महत्वाचाच असेल तर तेवढंच आपल्या साहेबांचा किंवा वरिष्ठांचा जो फोन आहे तेवढ्याचीच फक्त रिंगटोन वाजेल, एवढीच व्यवस्था करा. कारण तुमचा फोन वाजणं स्टेरिंग हाताने म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी एक मोठा धोका तुम्ही तयार करण्यासाठी. फोन हे एक साधन आहे, पण बऱ्याचदा ते गैरसाधन पण होऊ शकतं, चुकीचं पण होऊ शकतं. माझ्या घरात माझ्या मुलांना माझी रिंगटोन काय हेच माहिती नाही. कारण नियम असा आहे की फोन तुमच्यासाठी आहे, तुम्ही फोनसाठी नाही. आला फोन की लगेच घेतला पाहिजे असं आपण काय राष्ट्रपती आहे का प्राईम मिनिस्टर आहे की युद्ध सुरू झाले ना अनुभव टाकायचा 2 सेकंद उशीर झाला तर सगळं उलट पालट होईल असं काय आहे आपलं? आपण अनुभव घेऊनच फिरतोय ना. हा मोबाईल म्हणजे अनुभव म्हणजे ना, नको त्यावेळी फोन येतात आणि सकाळी सकाळी फोन चालू करावा. काय उठला का, काल काय काय झालं, मी काय तुला आवाज देण्यासाठी बसलोय. जे सकाळी जे मेसेज येतात ना, नमस्कार, गुड मॉर्निंग, लगेच ब्लॉक करून टाकायचा.
बिनकामाचे लोक जेवढे आपल्या आयुष्यात तेवढं आपल्या कामाची गती खाली येते, दर्जा पण खाली येतो. मला जर कोणी मेसेज पाठवला, ती बाई असेल बापी असेल कोणी असेल, गुड नाईट गुड मॉर्निंग, त्याच सेकंदाला त्याला ब्लॉक करतो की हे रिकाम टेकडं आपल्या आयुष्यात नको. काही लोक देवाचे फोटो पाठवतात, काय संबंध आहे बाबा, काय संबंध आहे. काही लोक फुलाचा बुकेच पाठवतात, स्टिकर नुसतं शुभेच्छा, कशाची शुभेच्छा देतो, तुझा काय संबंध आहे. आमची सुरुवात ही तुमच्यावर अवलंबून असली पाहिजे, आमची सुरुवात आमच्यावर अवलंबून असली पाहिजे की आम्ही ती कशी करणार. सकाळी सकाळी उठल्यानंतर मोबाईलला हात लावण्यापेक्षा थोडंसं फिरून या, थोडंसं जिम मध्ये जा, दिवसभर आपण घराबाहेर असणार आहे, जरा कुटुंबावर थोडासा अर्धा तास गप्पा मारा, चर्चा करा, संध्याकाळी थोडीशी लवकर आली तर मुलांच्या बरोबर बसा. आपलं हे दुर्दैव आहे की नाही की ज्यांच्यासाठी आपण राब राबतो त्यांच्यासोबत आपण कधीच नसतो, आहे की नाही परिस्थिती आपली. पण जेव्हा आपला वेळ आपल्या घरी मुला बाळांसाठी असतो, बायकोसाठी असतो, आई वडिलांसाठी असतो, नेमका हा राक्षस आपल्या हातात असतो. म्हणजे आपण त्यांच्यावर बोलायचं सोडून हे करत असतो, हे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि असं काय महत्वाचं असतं त्या मोबाईल मध्ये, काय जे महत्वाचं असेल तेवढं बघायला पाहिजे, पण महत्व काय असायचं हे पण आपले ठरवणं हे महत्वाचं आहे की महत्वाचं नक्की काय आहे. काय सगळ्या परिस्थिती असतात. त्यामुळे शिवाजी महाराज तिकडून जे आले 17 ऑगस्टला जे निघाले ते 24 सप्टेंबरला राजगडावरती पोहोचले. नद्या आहेत, नाले आहेत, चिखल आहे, पाऊस आहे. समजा तुम्ही सलग 3-4 दिवस पावसात दिसले, आजारी पडण्याची शक्यता आहे की नाही. इथे माणसं आजारी पडण्याची जास्त शक्यता याच्यामुळे आहे, उन्हाळा सुरू झाला छत्री घेऊनच फिरतात, पावसाळा रेनकोट घालूनच फिरतात, हिवाळ्याला जॅकेट घालूनच फिरतात. जोपर्यंत तुम्ही हे सगळं करत बसता तुम्ही कधीच आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. उन्हाचा पण आनंद घ्या, पावसाचा पण आनंद घ्या आणि थंडीचा सुद्धा आनंद घ्या. निसर्गाने आपल्याला ते सगळं दिले, पण आपल्याला कसे प्रोटेक्ट करायची सवय लागली. मुलाला जर सायकल चालवायला दिलीच नाही तर तो आयुष्यात कधीच पडणार नाही. तुम्हाला जर सायकल चालवायला दिली तर कधीतरी पडेल, थोडासा गुडघा फुटू दे, पण आयुष्यात सावरेल हे समजून घेतलं. जो स्वतःला आवरेल तो आयुष्य सावरेल, ज्याला आईबाप आवरेल तो आईबापाच आवरेल. प्रॉपर्टी बिपर्टी सगळं 30 वर्षाच्या लेकरांना सांगावं लागेल, हे कामाला जाणार काहीतरी करणार, आम्ही केस पिकले तू तरी. आणि ज्यांना असं काही कोणी आधार देत नाही ती माणसं वयाच्या 15व्या 16व्या वर्षी स्वावलंबी होतात. म्हणून मुलांवरती प्रेम जरूर असावं, पण त्यांना आश्रित करू नये. आश्रित करणं म्हणजे शापित करणे. त्यांची भूक त्यांना स्वतः लागते की नाही, त्यांची तहान त्यांना स्वतः लागते की नाही, तसं त्यांचं आयुष्य त्यांनाच घडवण्याची संधी आपण दिली नाही. प्रत्येक नाही सायकल नको पडशील, नाही पोहायला नको जाऊ पुढशील, पुढल्यातच जातात. जगातला कोणताही प्राणी स्विमिंगचा क्लास लावत नाही. कुत्र नाही, मांजर नाही, म्हैस सुद्धा. म्हणजे जगातला बुद्धिमान प्राणी म्हणजे हे दोन आहेत, एक म्हैस आणि गाढव. हे सुद्धा कुठल्या स्विमिंग क्लासला जात नाही. पण पेपरला कधी अशी बातमी आली का की गाढव पाण्यात पडून गेलं? सांगा, असे बातमी वाचली असेल, ऐकले सांगा. गाढव पाण्यात पडून गेलं ही बातमी कधी आलेली नाही. म्हैस पाण्यात पडली ही बातमी कधी आलेली नाही. पण कॉलेजची सहल गेली आणि 15 मुलं केळवे बीचवरती बुडाली, अलिबागच्या बीचवर बुडाली, ही बातमी येते की नाही? मग मला सांगा, 20 वर्षाची टोनगी झालेली जर बुडत असतील पाण्यात, याचं कारण काय असेल?